उमरखेड तालुक्यातील विडूळ या ठिकाणी स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। विडूळ या गावी 80वा स्वातंत्र्य दिन मोठ्या हर्ष उल्हासात साजरा करण्यात आला। जिल्हा परिषद शाळेतील सर्व शाळांची मुले मुली यांनी गावातून प्रभात फेरी काढून क्रांतिकारकांचा जयघोष करीत सहकारी संस्था, ग्रामपंचायत, पशुसंवर्धन विभाग, प्राथमिक आरोग्य केंद्र या ठिकाणी महात्मा गांधी व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करून राष्ट्रीय ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले। स्वतंत्र दिन जिला परिषद हाई स्कूल विडूल यहाँ पर बड़ी धूमधाम से आज मनाया गया और इस दिन के पर्व पर सभी विद्यार्थियों को गांव वालों की तरफ से बहुत सारे बख्शिशों का वितरण किया गया। जो बच्चे 10वीं बोर्ड की परीक्षा में प्रावीण्य प्राप्त और सबसे ज़्यादा हाईएस्ट मार्क्स लेकर कामयाब हुए उन बच्चों का यहाँ पर सम्मान किया गया। इस हाई स्कूल के मुख्याध्यापक इस नाते से मैं आपके सामने इस गांव के लोगों का आभार मानता हूं जिन्होंने इन बच्चों पर बख्शिशों का वर्षाव किया। बहुत सारे बख्शिश आज बच्चों को प्राप्त हुए। इसी तरह अगर होता रहा तो आने वाले जो बच्चे हैं, जो विद्यार्थी अभी दूसरी छोटी क्लासों में हैं, उनको इससे बहुत बड़ी प्रेरणा मिलेगी। जिल्हा परिषद माध्यमिक विद्यालय या शाळेत शिकत होती आणि माझ्या शाळेतील मुख्याध्यापक, माझे आई वडील आणि 2 सदस्य माझे केंद्र प्रमुख आहेत। यांच्या मार्गदर्शनामुळे अनुसूचित जाती जमातीतून प्रथम क्रमांक पटकावला आणि यांचे मी आभार मानते। माझ्या शाळेचे मुख्याध्यापक, सर्व मान्यवर आणि माझ्या आई वडिलांचे मी खूप खूप आभार मानते। किरण आगलावे आहे। मी 10वी बोर्डामध्ये द्वितीय क्रमांक पटकवला आहे। जिल्हा परिषद माध्यमिक विद्यालय या शाळेमध्ये मी शिकत होते। माझे सर्व शिक्षक वृंद, माझे आई वडील आणि माझ्या सर्व मैत्रिणी यांच्यापासून प्रेरणा व प्रोत्साहन मिळाल्याबद्दल मी त्यांचे आभार मानते। प्राजक्ता कैलास सारळे, जिल्हा परिषद माध्यमिक विद्यालय विद्यार्थी। मी इयत्ता 10वी शालेय परीक्षेत प्रथम पारितोषिक प्राप्त केले। तसेच आमच्या शाळेतील सर्व शिक्षकवृंद, मुख्याध्यापक आणि मला प्रोत्साहन करणारे सर्व मान्यवर यांचे मी मनापासून आभारी आहे। त्यांनी मला प्रेरणा दिल्याबद्दल आणि प्रोत्साहन दिल्याबद्दल मी हे प्रथम पारितोषिक प्राप्त केले। मी बोर्ड परीक्षेत उत्तीर्ण झाल्याबद्दल माझे गावकरी आणि इतर शिक्षकवृंद यांची मी आभारी आहे। त्यांनी आम्हा विद्यार्थ्यांना प्रेरणा दिलेली आहे, त्यांच्याबद्दल मी त्यांचे सर्वांचे आभार आहे। आमच्या शाळेतील शिक्षकवृंद यांनी खूप छान शिकवलेलं आहे। त्यांचे इतर व इंग्लिश विषयाचे सर यांच्या सगळ्याबद्दल मी आभारी आहे। त्यांनी मला इतकं चांगलं घडवलं, शिकवलं, त्याबद्दल मी सर्वांची ऋणी आहे। प्रताप माधवराव ढाले, शिक्षक, जिल्हा परिषद माध्यमिक विद्यालय विडूळ या ठिकाणी इंग्रजी विषयाचे अध्यापन करतो। गेली 2015-16 पासून ते आज तागायतपर्यंत सतत संबंध महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषदेच्या शाळा मोडकळीस येत असताना आमच्या उमरखेड तालुक्यातील विडूळ हायस्कूल मात्र अभिमानानं उंच भरारी घेत आहे। याचं द्योतक म्हणून आमच्या गावातील ग्रामस्थ, आमच्या गावचे पोलीस पाटील, आम्हाला लाभलेले केंद्रप्रमुख, आम्हाला लाभलेले BO आणि विशेष म्हणजे आमचे मार्गदर्शक आदरणीय तनुरुल्ला खान आणि आमचे सर्व पालकवर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने आम्ही वेगवेगळे उपक्रम या ठिकाणी राबवत असतो। आणि हे उपक्रम राबवत असताना ज्या विद्यार्थ्यांच्या याच्या भरोश्यावर हे सर्व आम्ही करतो ते विद्यार्थी अतिशय माझे गुणवान आहेत। कारण दरवर्षी 90च्या वर 20, 22, 25 याही वर्षी त्यांनी तो उच्चांक ठेवलेला आहे। आणि गावातील सर्व ग्रामस्थांचं मी विशेष करून या ठिकाणी आभार मानेन। त्यामध्ये माझे मित्र स्वर्गीय लसनापुरे सर असतील, त्यांच्या प्रित्यर्थ 3001 रुपयाचं, माझे मित्र बलखंडे साहेब असतील त्यांच्याविषयी, आणि गावातील बरेचसे डॉक्टर डांगे साहेब मेमोरियल हॉस्पिटल यांच्याकडून सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचं खुल्या वर्गातलं पारितोषिक, त्याचबरोबर अनुसूचित जमातीसाठी पारितोषिक, आदिवासीसाठी पारितोषिक, प्रोत्साहनपर पारितोषिक आणि आम्हा सर्व शिक्षकांचा मान उंचावण्याचं काम निश्चितपणे आमचे ग्रामस्थ करत असतात। देवानंद इंगळे, जिल्हा परिषद माध्यमिक विद्यालय विडूळ या शाळेत शिकत होती आणि 10वी बोर्डमध्ये मला तृतीय क्रमांक मी पटकावला आहे। त्याबद्दल मी शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक वृंद आणि माझ्या मैत्रिणी आणि आईवडील यांची ऋणी आहे। विडूळ केंद्राचा केंद्रप्रमुख म्हणून आजच्या दिवशी मला खूप अभिमान वाटतो। कारण यशाचा अभिमान तेव्हाच द्विगुणित होतो जेव्हा आपण यश मिळाल्यानंतर कोणीतरी तुमच्यावर कौतुकाची थाप देतं। आणि आज या विडूळ
आमच्या या जिल्हा परिषद शाळेमध्ये संपूर्ण इथल्या ग्रामस्थांनी जी 10वीच्या परीक्षेत असेल किंवा 4थी 5वी 7वी 8वी इतरही वर्गांमध्ये ज्या ज्या विद्यार्थ्यांनी अमूल्य असं यश प्राप्त केलं, त्यांच्यावर जी आज बक्षिसांच्या स्वरूपात जो एकदम मुसळधार पाऊस पडला, जी कौतुकाची थाप दिली, त्यामुळे या ठिकाणी मला नक्कीच आशा आहे की या वर्षीपेक्षा येणाऱ्या काळामध्ये यापेक्षाही गुणवंत विद्यार्थी या विदूरच्या भूमीतून घडतील आणि या गावचं नाव फक्त आपल्या तालुक्यात, जिल्ह्यात नाही, राज्यात नाही, तर संपूर्ण देशामध्ये नावलौकिकास आणतील, अशी मी या ठिकाणी आशा व्यक्त करतो.